आज क्लिनिकला जाण्यासाठी घराबाहेर पडले. मेट्रोतून जेव्हा उतरले तेव्हा खाली उतरल्याबरोबरच मनात शंकेची पाल चुकचुकली की इतकी लोक रस्त्यावर का आहेत आणि रिक्षा कुठे गेल्या. मग आजूबाजूच्या लोकांशी बोलल्यावर असं कळलं की रिक्षाचा संप आहे किंवा रिक्षावाले पॅसेंजर घेत नाही आहेत. मराठी भाषेची जबरदस्ती केल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय किंवा त्यांनी हा संप पुकारलाय असं म्हणावं तर. मग मी विचार करायला लागले. माझ्याबरोबर बरेच म्हातारे लोक उभे होते, काही पेशंट उभे होते, काही सामान घेतलेल्या स्त्रिया उभ्या होत्या. मला असं वाटायला लागलं, मराठी भाषा येण्यापेक्षा आपण आपल्या घरी किंवा कामाच्या जागी पोचणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? रिक्षावाला कोणत्याही भाषेत बोलला तर तसा पॅसेंजरला काय फरक पडतो? फक्त त्यांनी नीट बोलावं एवढीच आमची अपेक्षा असते. जी मगरुरीची भाषा असते, जो माज असतो तो दाखवू नये. बाकी तुम्ही भाषा मराठीत बोला किंवा हिंदीत बोला, त्याच्यामुळे पॅसेंजरला काही फरक पडत नाही. पण आता त्यांच्यावर या मराठी भाषेची जी जबरदस्ती करण्यात आली त्याच्या विरुद्ध त्यांनी हा संप पुकारलाय. त्याच्यामध्ये त्रास कुणाला होतोय? सामान्य माणसांना, ज्यांना रिक्षावाला कोणत्या भाषेत बोलतोय याच्याशी काहीही संबंध नाही, अशा लोकांना त्रास होतोय. अशी साधी माणसं यात भरडली जात आहेत. अर्धा अर्धा तास लोक सामान घेऊन, पेशंट बरोबर घेऊन रस्त्यावर उभे होते. रिक्षावाले तसेच निघून जात होते की पॅसेंजर घेणार नाही असं त्यांनी ठरवलं असेल. जेव्हा सरकार किंवा कोणताही पक्ष काही गोष्टी ठरवतो तेव्हा त्यांनी सगळ्याच गोष्टींचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही जर सामान्य लोकांसाठी हे करत असाल तर मग सामान्य लोकांना काय पाहिजे हे विचारा. म्हणजे आपल्या भाषेत रिक्षावाल्यांनी बोलणं महत्वाचं आहे का आपल्याला हव्या त्या जागी नेऊन सोडणं महत्वाचं आहे? बघा विचार करून. मराठी भाषा बोलला नाही तरी चालेल, पटकन रिक्षा मिळावी आणि आपण आपल्याला हव्या त्या जागी पोहोचावं एवढीच आमची इच्छा असते. आणि तसंच व्हावं असं आम्हाला मनापासून रोज वाटत असतं.